शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्र मानून दिलं पाहिजे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. त्यानुसार विद्यालयात अभ्यासक्रमाबरोबरच वर्षभर विविध मार्गदर्शन उपक्रम घेतले गेले, त्याचा हा आढावा. विद्यालयाच्या शालांत परीक्षेच्या 100% निकालाची 14 वर्षापासूनची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे. 100% गुण मिळवणाऱ्या 2 विद्यार्थिनी असून परीक्षेला बसलेल्या 152 विद्यार्थ्यांपैकी 74 विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवले. संस्कृत, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या 100 पैकी 100 गुण मिळवणारे 39 विद्यार्थी आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे प्रमुख पाहुणे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला 169 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. याशिवाय ISO, IMO, हिंदी ऑलिम्पियाड या स्पर्धा परीक्षांमध्ये 34 विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत अथर्व मरे आणि समर्थ गिरवलकर रौप्य पदकाचे मानकरी ठरले. भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत 220 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि 3 विद्यार्थी सुवर्ण आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरले. दयानंद महाविद्यालयात झालेल्या मॅथ मॉडेल मेकिंग जिल्हास्तरीय स्पर्धेत अथर्व मरे आणि अथर्व कात्रे विजयी ठरले. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या चित्रकला स्पर्धेत 3 विद्यार्थी विजेते ठरले. रेणापूर येथील श्रीराम विद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विभागीय सुगम गायन स्पर्धेत रुद्रदीप देशमुखला तृतीय तर समीक्षा हुरदळे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय चेतना के स्वर या समूह गीत गायन स्पर्धेत विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला. अर्चनाताई पाटील यांनी विजेत्यांना पुरस्कार दिले. उदगीर येथे झालेल्या मराठवाडा स्तरावरील वादविवाद स्पर्धेत विद्यालयानं सांघिक तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर ओमप्रकाश भोसले यांच्या उपस्थितीत 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ झाला. चीनमधील संशोधक डॉक्टर पांडुरंग बळवंत यांनी उच्च शिक्षणातील संशोधनाच्या संधी सांगितल्या. लातूर फ्लाइंग क्लबचे CEO ऋषिकेश कुलकर्णी यांनी एव्हिएशन अँड पॅरामोटरिंग क्षेत्राची माहिती दिली. तज्ज्ञांबरोबरच माजी विद्यार्थ्यांचीही मार्गदर्शनं झाली. ब्रिटिश पेट्रोलियममध्ये कार्यरत असणाऱ्या श्रद्धा तापडे यांना आपला शिक्षण प्रवास मांडला. नीट परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयातून मुलींमध्ये सर्वप्रथम आलेली आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी गिरवलकर आणि IITला प्रवेश घेतलेली तनया खिचडे या दोघी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम तयारीवर बोलल्या. सेल्फ डिफेन्स कार्यक्रमात हर्षदा जोशी यांनी 8वीच्या विद्यार्थिनींकडून सेल्फ डिफेन्सची प्रात्यक्षिकं करवून घेतली. अभिनेते, कवी, दास्तांगो अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम झाला. गोष्ट ऐकल्यावर, वाचल्यावर गोष्टीचा शेवट वेगळ्या पद्धतीनं कसा होईल याचं मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेतलं. सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात 7वीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मार्गदर्शन केलं. संस्थेचे सदस्य संजीव भार्गव यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर 11 तास 13 मिनिटात पूर्ण केलं. याबद्दल त्यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात डॉक्टर ब्रिजमोहन झंवर आणि डॉक्टर आरती झंवर यांनी आहार, आरोग्य, व्यायाम यावर मार्गदर्शन केलं. हिंदी विषयाच्या परीक्षांचं महत्त्व हिंदी दिनाला आलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना नोगजा यांनी सांगितलं. मराठी दिनाला साहित्याच्या अभ्यासक शैलजा दांबरे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर बोलल्या. विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं. यात विद्यार्थ्यांचे विद्युत चुंबक, पवन ऊर्जा निर्मिती, घनकचरा विघटन, पर्यावरणासह विविध विषयांचे 100 प्रयोग मांडले होते. याचे उद्घाटक होते CNG गॅसचे लातूर धाराशिव विभागाचे CEO महेश बिलुगुडी. पालकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. योग दिना दिवशी रेश्मा शिंदे यांनी योगासनाची प्रात्यक्षिकं करवून घेतली. आरोग्य तपासणी कार्यक्रमात MIT कॉलेजच्या डॉक्टरांनी सर्वच विद्यार्थ्यांची नेत्र आणि दंत तपासणी केली. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती, किक बॉक्सिंग, मल्लखांब, वुशो, जुदो अशा वैयक्तिक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव क्रीडा महोत्सवाचे उद्घाटक सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक उमेश गिरवलकर यांनी केला.
नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे आणि प्राध्यापक दिनेश जोशी या तज्ज्ञांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं. सेवानिवृत्त शिक्षिका सुमती जगताप यांनी शिक्षकांना इतिहास विषय कसा शिकवावा ते सांगितलं. प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक यांनी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना मराठी पाठ्यपुस्तकातील कविता समजावून दिल्या. 3 सत्रातील वार्षिक स्नेहसंमेलनात ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नडणकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ होळकुंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उद्घाटक होते. यावेळी अभिनव गुणवंत शिक्षक पुरस्कार भूगोल विषय शिक्षक नितीन उपरे यांना प्रदान करण्यात आला. यावर्षीच्या शैक्षणिक सहलीत 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी नेवळी, रांजणीचा नॅचरल आणि रेणा साखर कारखाना, अंबेजोगाईतील योगेश्वरी मंदिर, मुकुंदराजांची समाधी, औशाचं बालाजी मंदिर या ठिकाणी भेटी दिल्या. मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवराज नाकाडे सरांनी सदिच्छा भेटीत शिक्षकांबरोबर संवाद साधला. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी शाळेतील विविध उपक्रमांचं कौतुक केलं. विद्यार्थ्यांना आदिवासी भागातील शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मुलांचे अनुभव सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं ध्वजारोहण संस्थेचे सहसचिव ज्येष्ठ संपादक सूर्यप्रकाश धूत यांनी केलं. तर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर. यावेळी सामाजिक शास्त्र विभागाने सांचीच्या स्तूपाची प्रतिकृती उभारली होती. महाराष्ट्र दिनादिवशी विद्यालयातील ज्येष्ठ सेविका पुष्पा अपुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुलांच्या जडणघडणीत विद्यालयाचा जसा वाटा आहे तसाच पालकांचाही आहे. यासाठी पालकांबरोबर संवाद साधण्याची गरज लक्षात घेऊन अतुल देऊळगावकर सरांनी पालकांना पालक नीतीवर मार्गदर्शन करताना मुलांना समाज माध्यमांपासून दूर ठेवून त्यांना निसर्गात रमू देण्याचा सल्ला दिला. संस्थेचे संस्थापक सचिव नंदकिशोरजी भार्गव यांच्या स्मरणार्थ विद्यालयात नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत यावर्षी नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या वतीनं विज्ञान विषयाची कार्यशाळा घेण्यात आली. गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लिहिणारे लेखक प्रसाद कुमठेकर यांनी संवाद लेखकाशी या कार्यक्रमात आपला जीवन प्रवास उलगडला. आयुष्यात कोणताही निर्णय घेण्यासाठी तत्परता हवी. यासाठी आपला मेंदू कार्यरत असायला हवा. मेंदूला चालना मिळण्यासाठी समाज माध्यमांचा वापर कमी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या इतिहास अभ्यासक सुमती जगताप यांनी मुक्तीसंग्रामाच्या काही आठवणी सांगितल्या. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आशिष चेपुरे यांनी डिजिटल डिटॉक्स कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तनमनाच्या स्वास्थ्यासाठी स्क्रीन टाईम कमी करावा असं सांगितलं. ऑनलाईन जगातून बाहेर पडून ऑफलाईन जगात जास्तीत जास्त वेळ सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. कुल्फी या त्रैमासिकाचे संपादक हर्षल कोराळे, कृतार्थ आणि निखिल यांनी 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून मासिकातील कविता, गोष्टी अभिनयाच्या माध्यमातून सांगितल्या. लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांचा मस्त मजेचे आई बाबा हा पालकांसाठी कार्यक्रम झाला. चांगले आई बाबा होण्यासाठी आपला अनुभव महत्त्वाचा असतो. आपल्या मुलांबरोबर मोकळा संवाद हवा. मूल घडवणं हा प्रत्येकाचा वेगळा अनुभव आहे. घरातलं वातावरण मोकळं असेल तर मूलही तेवढंच उत्तम घडतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेत शिवम मठपती कांस्य पदकाचा मानकरी ठरला, तर श्रेयस शेळके वुशू राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदकाचा आणि जुदोमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. कुल्फी मासिकाच्या लिहितेव्हा या राज्यस्तरावरील लेखन स्पर्धेत रुद्रदीप देशमुख आणि तनया मोरे विजेते ठरले. आरोग्यभान संस्थेचे मोहन देस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिलेशानी शिबिर घेतलं. रिलेशानी म्हणजे शानदार नातेसंबंध. या शानदार समृद्ध नातेसंबंधाबद्दल तसेच वयात येणाऱ्या प्रत्येकाला शरीराबद्दल असलेली उत्सुकता, मैत्री, प्रेम, आकर्षण याचा नेमका अर्थ त्यांनी चर्चा, चित्रनाट्य या माध्यमाचा वापर करून खुलेपणानं समजावून दिला. शिक्षण व्यक्तीला चांगल्या वाईटाची पारख करायला शिकवतं. यातून उत्तम माणूस घडण्याची प्रक्रिया होत असते.
हाच विचार घेऊन विद्यालयात विविध उपक्रम घेतले जातात. यासाठी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, समस्त पालकांचा भक्कम पाठिंबा असतो. तो यापुढेही असाच राहील असा विश्वास आहे. धन्यवाद.